अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये या ठिकाणी निधन झाले। यानंतर रोहित पवार यांनी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी आरोप केले। या संदर्भात देखील रोहित पवार देखील काल मुंबई येथे मरीन ड्राईव्ह या ठिकाणी तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता देखील त्याची त्या ठिकाणी तक्रार दाखल करून घेतली नाही। या संदर्भात देखील याच पार्श्वभूमीवर असं रोहित पवार हे बारामतीच्या तालुका पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करणार। आपण संपूर्ण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण अजितदादांचे जे समर्थक आहेत या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी आपले जमलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत आपल्यासोबत काही अजितदादांचे जे काही समर्थक आहेत जे कार्यकर्ते त्यांची बातचीत करा। काय सांगाल एकंदरीत तुम्ही आज या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाणे दाखल झाले, काय सांगाल? जानेवारीच्या 28 तारखेला अजितदादांचा अपघात ही घटना झाली। वास्तविक पाहता घटना झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त झाली। एकही माणूस रडायचा राहिला नाही, तिथं पक्ष नाही, संघटना नाही, कुठलीच गोष्ट नाही। असं असताना ह्या घटनेचं गांभीर्य आजच्या परिस्थितीला जर 1 महिना होत आलेला असताना सुद्धा 2 दिवसांनी याला 1 महिना होतोय आणि एवढे दिवस झालेले असताना साधा एखादा खिसा कापून पळाला त्याचा शोध लगेच लागतो। कुठल्याही साध्या आरोपामध्ये असेल तर त्यांना 4 तासाच्या आत 8 तासाच्या 2 दिवसात आरोपी 302चे सुद्धा आरोपी तुम्ही अटक करू शकता। एका राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्या व्यक्तीचा प्रत्येक माणसाशी सर्वसामान्य जनतेशी ज्याची नाळ जोडलेली होती अशा माणसाचा अपघातात हा मृत्यू झालेला आहे आणि त्याचा 1 महिना झाला तरी तुम्ही तपास लावत नाही। ही जी काही परिस्थिती आहे ती थोडीशी संशय येण्यासारखी आहे। आमच्या रोहितदादांनी 3 पत्रकार परिषदा घेतल्या, 2 मुंबईत घेतल्या, 1 दिल्लीत घेतली। त्याच्यावर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले। ते प्रश्न फक्त रोहितदादांचे नव्हते, तो उभ्या महाराष्ट्राला पडलेले हे प्रश्न होते। त्याच्यातून आजपर्यंत जर समजा अजितदादांच्या बाबतीत असा निष्काळजीपणा केला जातोय तर उद्या सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेचा प्रश्न काय, कायदा आणि सुव्यवस्था राहिली का असा प्रश्न आज पडतोय। आणि एक लक्षात ठेवा, विमान अपघातात अजितदादाला जळाले, ह्या महाराष्ट्राच्या काळी जळालेलं आहे। प्रत्येक माणूस ह्या अजितदादांवर प्रेम करणारा त्याचा काळी जळालेलं आहे। आणि अशा जर घटनेच्या बाबतीत जर हे सरकार जर इतकं निष्काळजीपणाने वागत असेल तर सर्वसामान्य माणसांनी जगायचं कुठल्या आधारावर आहे का कायदा आणि सुव्यवस्था? सर्वसामान्य माणसाला आधार राहिलाय का? आणि ही जाणीवपूर्वक इथं आतापर्यंत महात्मा गांधी मेले, काय झालं पुढं? गोपीनाथ मुंडे मेले, काय झालं पुढं? इंदिरा गांधी अपघातातच गेल्या, राजीव गांधी अपघातात गेले, यांचं झालं काय? आणि ही घटना अशाच पद्धतीने यांना त्याच्यावर पडदा टाकायचा आहे। आमचं म्हणणं आहे, आम्ही आज तुम्हाला फक्त आरोपी म्हणून किंवा शंका म्हणून तुम्हाला हे केलंय, त्या घटनेचा तपास करण्याची तुमची जबाबदारी आहे ना। मग जबाबदारीच्या बाबतीत किंवा शंका व्यक्त केली त्याबद्दल तुम्ही दादांवर ट्रोल करताय। अजितदादा सारख्या एक महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या आणि महाराष्ट्रातल्या मनात घर केलेल्या माणसाबद्दल जर ही परिस्थिती असेल तर तुम्ही सर्वसामान्यांना काय न्याय देणार आहेत? त्यामुळे आता हा संघर्ष जे रोहित पवार आमदार साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केले हे आमच्या सर्वसामान्यांच्या महाराष्ट्रातल्या जनतेचे हे प्रश्न आहेत। आणि जोपर्यंत अजितदादा लढतायत, रोहितदादा लढतायत अजितदादांच्या प्रश्नावर, तोपर्यंत हे तडीच जाईपर्यंत आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हा महाराष्ट्र रोहितदादांच्या मागे उभा राहिला न्यायच घेईल, हे 100%। तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही। अजितदादा गेले, आमचं काळीच गेलंय, या महाराष्ट्राचं काळीच करपलेलं आहे। त्यामुळे आमची माघार होणार नाही। आम्ही जोपर्यंत न्याय मिळाला तोपर्यंत हालणार शेवटपर्यंत। रोहितदादांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांनी हा महाराष्ट्र इथून उठलेला आहे। आता माघार राहण्यामध्ये राहणार। यांची जी नीती आहे, जो हारला जातोय त्याला मारला जातो, इथून पुढे हे चालणार नाही, इथून पुढे हे चालणार नाही। आम्ही याचा पाठपुरावा थांबणार नाही। काय तुमच्या मागण्या? सरकार हटवा पाहिजे। काय तुमची मागणी? काय तुम्ही सगळे दाखल झाले तिथे? आमचा FIR घेतला पाहिजे। काय वाटतं तुम्हाला आज तुमचा FIR इथं घेतला जाईल काय? कारण मुंबईमध्ये सुद्धा रोहित पवारांचा FIR दाखल करून घेतला नाही। काय सांगा तुम्ही, काय वाटतं तुम्हाला आज काय माहितीये का? हॅलो, आज जो कार्यक्रम हे झालाय तो घातपातच आहे 100%। फक्त गृहमंत्र्यांनी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची दखल घेऊन FIR घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे आणि जो गुन्हे ज्याच्याकडून गुन्हा घडलाय, जो आरोपी त्याला आत गेला पाहिजे, एवढीच बारामतीकरांच्या वतीने मागणी आहे।
आपण जर दुसरं काही- काय सांगाल एकंदरीत तुमचा FIR जर आज या ठिकाणी दाखल करून नाही घेतला तर काय सांगाल पुढची रणनीती पुढची दिशा काय असेल? आज महिना उलटून सुद्धा तुम्ही FIR दाखल करून घेत नाही या संशयात वाटतंय तर तुम्ही महिना ड्राईव्हला सुद्धा तुम्ही FIR दाखल करून घेतला नाही. आज बारामतीत तमाम जनता आज बारामती पोलीस स्टेशनला आली तर FIR दाखल करण्यात यावी एवढीच आमची विनंती आहे. नक्कीच एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी त्यांच्या भावना देखील या ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या संतापाने या ठिकाणी व्यक्त केला जात होता. परंतु आता FIR या ठिकाणी दाखल करण्यासाठी संपूर्ण बहुसंख्येने या ठिकाणी देखील अजितदादांचे समर्थक आहेत ते या ठिकाणी जमलेच आपल्याला देखील पाहायला मिळते. परंतु एकंदरीत आता काही थोड्याच वेळात या ठिकाणी रोहित पवार देखील दाखल होणार आहेत. परंतु आता या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये नक्कीच FIR दाखल होतोय का नाही हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. सुंदर LS मराठी बारामती.